आवाज येतोय सगळ्यांना? ओके. काल आपण द्वंद्व समास सुरू करणार आहे आज आपण. काल आपण काय बघितलं होतं? जे कर्मधारय समास आहे तो कंप्लीट झालेला होता. 3 प्रकार बघितले होते कर्मधारयमध्ये. विशेषण विशेष्य, एक उपमान उपमेय आणि तिसरं विशेष्य नाम आणि सामान्य नाम संबंध. हे 3 ठिकाणी कर्मधारय समास होतो. आता आज त्याच्या पुढचा समास बघू, द्वंद्व समास. त्याच्या आधी मी काल तुम्हाला एक्झाम्पल दिले ते समासचे, सॉल्व केले सगळ्यांनी. समासचे एक्झाम्पल सॉल्व केले का? ठीक आहे. आज क्लासच्या शेवटी एक्झाम्पल बघू. आधी समासमध्ये पुढचा जो समास आहे तो आहे द्वंद्व समास. आता याचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे 4 थे द्वंद्व. सूत्र तर तुम्हाला लिहायचं नाहीये, समासाचं नाव लिहायचं आहे फक्त. पण त्या ठिकाणी सूत्र काय दिलेलं आहे 4 थे द्वंद्व. हे फक्त कळण्यासाठी लक्षात राहू द्या. 4 थे द्वंद्व, की ज्या ठिकाणी च हा अव्यय येतो किंवा सारखा सारखा च हा शब्द वापरला जातो, त्यामुळे त्याला द्वंद्व असं म्हटलं जातं. च अर्थे द्वंद्व असं त्या ठिकाणी सूत्राचा अर्थ होतो किंवा सूत्राची फोड होते. च अर्थे द्वंद्व. आता या समासामध्ये नेमकं काय असतं तर या समासात दोन्ही उभय अथवा सर्व पदांना, आता त्या एखाद्या समासामध्ये आपण बघितलं की 2 पद असतात किंवा 2 पेक्षा जास्त पद असतात. तर द्वंद्व समासामध्ये 2 पद असतील किंवा 2 पेक्षा जास्त पद असतील, ते सगळे सारख्या पातळीचे असतात किंवा सगळ्यांना सारखं महत्त्व असतं. याच्या आधी जे 2 प्रकार बघितले, अव्ययी भाव समास बघितला. अव्ययी भाव समासामध्ये कोणत्या पदाला महत्त्व होतं? पूर्वपद. प्रधान. अव्ययी भाव समास जो होता तो पूर्वपद प्रधान होता. तत्पुरुष समास जो होता तो उत्तरपद प्रधान होता. आता द्वंद्व समास जो येतो याच्यामध्ये दोन्ही पदांना सारखं महत्त्व असतं. या समासात दोन्ही पदांना सारखं महत्त्व असतं किंवा सर्व जे पद असतात त्यांना सारखं महत्त्व असतं, म्हणून याला म्हटलं तर द्वंद्व समास. म्हणजे यातील जे घटक असतात, या समासामध्ये जे पण शब्द येतील, जे पण घटक असतील, ते सगळे एक समान पातळीचे राहतील. या समासामधले जे पण घटक असतील ते सगळे समान पातळीचे असतात. बघा आता इथे म्हणजेच काय, समान दर्जाचे असतील म्हणजे काय, तर दुसऱ्या शब्दांसोबत त्यांचा एकाच रीतीने ते संबंधित असतील. आता समासाचा विग्रह जो केला जाईल, तो विग्रह करताना सगळेच्या सगळे जे पद आहेत ते प्रथम विभक्तीत घेतली जातात आणि प्रत्येक पदापुढे च हे अव्यय वापरतात. प्रत्येक पदापुढे च हे अव्यय लागेल आणि सगळेच्या सगळे जे पद आहेत विग्रह करताना सगळे प्रथम विभक्तीमध्ये असतील. म्हणून याला म्हटलं तर चकार बहुलो द्वंद्व, ज्याच्यामध्ये चकाराचं बहुत्व असतं, ज्याच्यामध्ये सारखा सारखा च हा अव्यय आलेला असतो, त्याला म्हटलं तर द्वंद्व समास. आता हे द्वंद्व समासाचे एकूण इतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे 2 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार बघा, इतर द्वंद्व. आता इतर द्वंद्वामध्ये काय असतं, तर या समासात जो जोडले जाणारे पद आहेत किंवा जोडले जाणारे जे शब्द आहेत, ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगवेगळा असतो. सारख्या पातळीचे असतात पण अर्थ जो असतो तो वेगवेगळा असतो, म्हणून याला म्हटलं तर इतर द्वंद्व. इतर प्लस इतर द्वंद्व, जे प्रत्येक पद याच्यामध्ये एकत्र येतं ते वेगवेगळ्या अर्थाचं असतं. आणि समासातील सर्वात शेवटच्या पदाचं जे लिंगवचन विभक्ती असेल, समासातल्या सर्वात शेवटच्या पदाचं जे लिंग असतं तेच संपूर्ण पदाचं सुद्धा असतं. आणि यात जोडले जाणारे जे पद आहेत ते एकवचनी पद जे असतात, पूर्ण समासामध्ये जे 2 पद असतील ते एकवचनी असतील तर त्याची संख्या जर 2 असेल तर पूर्ण समासाचं वचन हे द्विवचन असतं, आणि 2 पेक्षा जास्त पद असतील तर त्या ठिकाणी पूर्ण समासात समस्त पदाचं वचन हे
बहुवचन असतं. एक तर द्विवचनी असतं समस्त पद किंवा समस्त पद हे बहुवचनी असतं. जसं आता इथे उदाहरण बघा, आता इथे सीतारामो हा द्वंद्वी समासाचं उदाहरण, इतरेतर द्वंद्व. याच्यामध्ये दोन पद आहेत, सीतारामोमध्ये दोन पद. आता जेव्हा आपण विग्रह करणार ना त्यावेळेस आधी जर का असा समास आलेला आहे तर त्याच्यामध्ये कोणते कोणते दोन पद आहेत ते वेगवेगळे करायचे. आता सीतारामोमध्ये दोन पद कोणते कोणते आलेले आहेत? सीता आणि राम. सीता आणि राम. आता सीता आणि राम हे दोन पद आपल्याला मिळाले. प्रत्येक पद प्रथमा विभक्तीत घ्यायचं. प्रथमा विभक्ती, सीताची प्रथमा विभक्ती होते सीता. आता प्रत्येक पद लिहिलं का च लावायचा, सीता च, आणि राम शब्दाची प्रथमा होते राम. सीता च राम च, हा झाला इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह, सीतारामो. आता ह्या ठिकाणी बघा, ज्यावेळेस आपल्याला समास विग्रह दिलेला आहे आणि समस्त पद तयार करायचं. आता इथे आपल्याला हे समस्त पद दिलेलं होतं, आपण त्याचा विग्रह लिहिला. पण ज्यावेळेस समास विग्रह दिलाय ना आपल्याला समस्त पद लिहायचंय, त्यावेळेस कोणतं वचन घेणार आणि कोणती विभक्ती घेणार किंवा मग कशावरून ठरवणार की समस्त पद हे कोणत्या वचनामध्ये घ्यायचं, तर त्यावेळेस आधी विग्रहामध्ये बघायचं किती पद दिलेली आहेत. आता इथे दोन पद आहेत, सीता एक पद आहे आणि राम एक पद आहे. म्हणजे या ठिकाणी दोन पद आहेत, तर पूर्णच्या पूर्ण समस्त पद जे ते द्विवचनामध्ये येईल. आता द्विवचन घ्यायचं, पण कोणत्या शब्दाचं? सीता शब्दाचं द्विवचन करायचं का राम शब्दाचं करायचं, हे कशावरून ठरवायचं? तर या ठिकाणी दुसरं जे पद आहे ते बघायचं. राम पद आहे तर रामवरून ठरवायचं की त्या ठिकाणी दुसऱ्या पदाची जे पण दुसरं पद असेल त्याच्यानुसार त्या समासाचं अकारांत, आकारांत किंवा लिंग त्या ठिकाणी ठरेल. म्हणजे ज्यावेळेस आपण जोडणार समास विग्रहामधून त्याला समस्त पद तयार करणार, त्यावेळेस हे च उडवायचे, च दोन्ही काढून टाकायचे, ह्या दोघांना जोडून द्यायचं आणि जोडल्यानंतर रामपदाचं द्विवचनी रूप घ्यायचं. मग त्या ठिकाणी समास तयार होईल, सीतारामौ. सीतारामौ दिलेलं असेल तर त्याचा विग्रह करताना दोन पद वेगवेगळे करायचे आणि सीताचं रामचं असं लिहायचं. आणि जर सीताचं आणि रामचं असं दिलेलं आहे आणि त्याच्यावरून समस्त पद तयार करायचं, त्यावेळेस च काढून टाकायचं, दोघांना एकत्र करायचं आणि शेवटचं जे पद आहे त्याचं द्विवचन करायचं. ही प्रोसेस त्या ठिकाणी करायची. ठीक आहे. आणखी बघा आता पुढे, आता हे झालं द्विवचन होतं म्हणून आपण इथे सीताराम बघितलं. तसं सुख दुःखे, आता इथे पण सुख दुःखे जे दुसरं जे पद आहे त्याचं द्विवचन त्या ठिकाणी होईल. सुख आणि दुःख अशी दोन पद या ठिकाणी आहेत. याचा विग्रह होताना सुखमच दुःखमच, सुखमच दुःखमच असा याचा विग्रह होईल. तसंच बघा, धर्म अर्थ काम मोक्ष. आता हे जे आपण बघितले हे दोन, सीतारामौ आणि सुख दुःख, हे दोन्ही दोनच पद होते याच्यामध्ये. पण जर का दोनपेक्षा जास्त पद आले तर त्या ठिकाणी बहुवचनी समस्त पद त्या ठिकाणी तयार होईल. जसं आता इथे बघितलं सीतारामौ, याच्यामध्ये रामौ द्विवचन घेतलेलं आहे शेवटच्या पदाचं. सुख दुःखे याच्यामध्ये पण दुःख शब्दाचं द्विवचन घेतलं, दुःखे, कारण की दोनच शब्द होते, सुख आणि दुःख. पण खाली बघा, एक धर्मार्थ काम मोक्ष हा जो समस्त पदाचा प्रकार दिलेला आहे, हा जो द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, याच्या इथे किती पद दिलेले आहेत धर्म अर्थ काम मोक्ष मध्ये? किती पद आहेत ते? 4 पद आहेत. म्हणजे ते काय आहे, द्विवचन आहे का बहुवचन आहे? बहुवचन आहे. म्हणून त्या ठिकाणी शेवटच्या पदाचं बहुवचन केलं. आता इथे याचा जो समस्त पद तयार झालं, समस्त पद कसं आहे? मोक्षाहा, मोक्ष शब्दाचं बहुवचन आलेलं आहे. धर्मार्थ काम मोक्षाहा. मग याचा विग्रह करताना धर्म च अर्थ च काम च मोक्ष च असा विग्रह झाला. धर्म च अर्थ च काम च मोक्ष च, प्रत्येक पद वेगवेगळं केलं. तसंच बघा आणखीन, दर्शनम च स्पर्शनम च
आणि प्रश्नमच याचं समस्त पद काय तयार होईल? दर्शनमच स्पर्शनमच प्रश्नमच. दर्शनम दर्शन स्पर्शनम प्रश्नैहि. प्रश्न ही दर्शन स्पर्शन प्रश्न ही प्रश्नैहि. त्या ठिकाणी ना प्रश्नही तृतीया होऊन गेलं. मी या ठिकाणी प्रश्न तृतीयाचा उल्लेख नाही केलाय. मी असं दर्शन म्हटलं, स्पर्शन जर का असं म्हटलं असतं दर्शन स्पर्शन प्रश्नमच तैही असं केलं असतं तर तुम्ही प्रश्नही बरोबर झालं असतं. त्या ठिकाणी तृतीया उल्लेख नाही केला. मग काय करणार? प्रश्नही प्रथमाभाव दिलेले आहे ना. प्रश्न शब्दाचं बहुवचन प्रथमामध्ये घ्यायचं. काय होईल? बरोबर आहे. दर्शन प्रश्न प्रश्नैहि तृतीय बहुवचन. प्रश्नाः. 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 दर्शन स्पर्शन प्रश्नाः. हा विग्रह येईल. हा समस्त पद बरोबर आहे याचं. आणि जे आपल्या पुस्तकामध्ये तो जो समास दिलेला आहे दर्शन स्पर्शन प्रश्नैहि, त्या ठिकाणी तृतीया घेतलेली आहे. कारण की त्या ठिकाणी त्यांना काय म्हणायचंय? दर्शनाद्वारे, स्पर्शनाद्वारे आणि प्रश्नाद्वारे परीक्षेत रोगीची परीक्षा केली जाते. तर त्या ठिकाणी द्वारे हे दाखवण्यासाठी प्रश्नैहि त्या ठिकाणी तृतीया बहुवचन केलं. पण इथे तृतीया बहुवचन नाही दिलेले. आणि जर का मी तो समास विग्रह असा दिला असता, दर्शनमच स्पर्शनमच प्रश्नच तैहि असं पुढे जर का मी मेन्शन केलं असतं की ह्या ठिकाणी तृतीया घ्यायची आहे, तर त्यावेळेस तो तृतीयाचा समस्त पद तयार झाला असतं. दर्शन स्पर्शन प्रश्नही. कळलं? तर विभक्ती द्वितीयच ठेवायची आहे का? प्रथमा. जोपर्यंत तिथे मेन्शन नाही केलेलं आहे की कोणती विभक्ती घ्यायची, तोपर्यंत प्रथमाच ठेवायची. मेन्शन कशाने केलेलं राहील? तत्सर्वनामाने. तैहि तृतीयाचं आलंय बघा. तैहि असं दिलंय म्हणजे त्या ठिकाणी तृतीया विभक्ती घ्यायची पूर्ण समस्त पदाची. जर का तस्य तेषाम आलं असतं तर दर्शन स्पर्शन प्रश्नेशाम असं आलं असतं. मग त्याचं तेषाम राहिलं असतं तर प्रश्न शब्दाचं बहुवचन भ्यः झालं असतं. सॉरी, दर्शन स्पर्शन प्रश्नेभ्यः असं केलं असतं. कळलं? त्या ठिकाणी जोपर्यंत म्हटलेलं नाही कोणती विभक्ती करायची, तोपर्यंत प्रथमा विभक्तीतच समस्त पद घ्यायचं. ठीक आहे. आणखी बघा, राम लक्ष्मणौ काय होईल त्याचा विग्रह? राम लक्ष्मण. रामच लक्ष्मणच. रामाच लक्ष्मण. रामच लक्ष्मणच. आणखीन भरतः च शत्रुघ्नः च. काय झालं? विग्रह काय होईल? भरतः च शत्रुघ्नः च. हा विग्रह दिलेला आहे. समास काय होईल याचा? भरत शत्रुघ्न. बरोबर. भरत शत्रुघ्नौ. आता हे 2-2 पद होते म्हणून भरत द्विवचनात घेतलं. ते जर का आपण चारी घेतले, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, रामच लक्ष्मणच भरतच शत्रुघ्नच, मग काय होईल? मग समस्त पद कसं होईल? चारी जर सोबत घेतले तर शेवटी शत्रुघ्न हा येईल. शेवटी शत्रुघ्न हा होईल. ते
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाः असं. ठीक आहे, हे क्लिअर झालं. द्विवचन कधी घ्यायचं, बहुवचन कधी घ्यायचं ते कळालं. समस्त पद द्विवचनामध्ये कधी घ्यायचं आणि बहुवचनामध्ये कधी घ्यायचं. आता आता दोन पद दोन पदं असतील तेव्हा द्विवचन, आणि दोनपेक्षा जास्त पदं राहतील तेव्हा बहुवचनामध्ये. आता इथे जसं समासामध्ये दिलेलं आहे, जसं समस्त पदामध्ये सिक्वेन्स आहे, तीच सिक्वेन्स या ठिकाणी समास विग्रहामध्ये पण आहे. सीतारामो सीताच रामच. पण हे उदाहरण बघा, ईशकृष्ण, याच्यामध्ये जी विग्रह करताना सिक्वेन्स आहे ना ती वेगळी आहे आणि समस्त पदातली सिक्वेन्स वेगळी. ईशकृष्ण समस्त पदात ईश आधी आलंय आणि विग्रह करताना नंतर ईश घेतलेले, कृष्णाचे ईशच. हे कसं होईल तर एक लक्षात घ्या, अजादी म्हणजेच स्वरांत, स्वराने सुरू होणारे. अजादीचा अर्थ होईल अच आदी, अचने सुरू होणारा, स्वराने सुरू होणारा शब्द आणि अकारांत शब्द हे द्वंद्व समासात नेहमी पूर्वपदी घ्यायचे. ज्यावेळेस समास करणार त्यावेळेस स्वराने सुरू होणारा शब्द पूर्वपदामध्ये घ्यायचा. आता कृष्णच ईशच हा जो विग्रह आहे ह्याच्यात अजादी शब्द कोणता आहे, अचने सुरू होणारा शब्द कोणता आहे, ईश. स्वर कोणता स्वर आहे याच्यात, ई हा स्वर आलेला आहे. मग हा स्वरने सुरू होतोय शब्द ईश, म्हणून नियमानुसार अजादी म्हणजे स्वराने सुरू होणारा शब्द समस्त पद तयार करताना आधी घ्यायचा. मग त्यानुसार आपण इथे घेतलं ईश आधी घेतला, ईश कृष्णौ, कृष्ण शब्द नंतर घेतला, ईश कृष्णौ. जेव्हा विग्रहामध्ये स्वरने सुरू होणारा शब्द दुसऱ्या पदात जरी असेल तरी त्या समस्त पद तयार करताना त्याला आधी घ्यायचं. हा नियम लक्षात राहू द्या. दुसरं आणखी ह्या ठिकाणी दुसरं बघा, आता हा नियम झाला स्वराने सुरू होणाऱ्याचा. मग नंतर इथे पण बघा शिव केशव, आता इथे केशवच शिवच, आता इथे मात्र स्वर नाहीये तरी पण शिव शब्द आधी आलाय आणि केशव शब्द नंतर आलेला आहे. मग इथे काय झालंय तर या ठिकाणी ज्या शब्दामध्ये कमी स्वर असतात असा शब्द द्वंद्व समास बनवताना पूर्वपदात घ्यायचा. ज्या शब्दामध्ये कमी स्वर असतात तो शब्द पूर्वपदात घ्यायचा, हा दुसरा नियम समास तयार करताना. आता केशवच शिवच ह्या समासामध्ये बघा दोन पद आहेत, केशव आणि शिव. याच्यापैकी कोणत्या पदामध्ये कमी स्वर आहेत कसं कळणार, तर हा केशव शब्द कसा तयार झाला, क प्लस ए प्लस श प्लस ओ प्लस व प्लस ओ आणि पुढे विसर्ग आहे. आता याच्यात किती स्वर आहेत एकूण केशवमध्ये, 1 2 3. नंतर शिव शब्द बघा, शिव शब्दामध्ये किती स्वर आहेत, श प्लस ई प्लस व प्लस ओ. शिवमध्ये किती स्वर आले, 1 आणि 2. कमी स्वर कोणत्या याच्यात आहे, कोणत्या शब्दात कमी स्वर आहेत, शिव शब्दामध्ये कमी स्वर आहेत. म्हणून ज्यावेळेस समस्त पद तयार करणार त्यावेळेस नियमानुसार कमी स्वर असणारा शब्द आधी घ्यायचा. म्हणून केशवच शिवच याचं ज्यावेळेस समस्त पद तयार करणार त्यावेळेस शिव शब्द आधी घेतला आणि समस्त पद तयार झालं शिवकेशव. ठीक आहे, 2 नियम आहेत त्याच्यामध्ये समस्त पद तयार करतानाचे. एक स्वर कमी स्वर असतील तो शब्द आधी घ्यायचा, दुसरं स्वर अचने सुरू होणारा म्हणजे स्वराने सुरू होणारा जर शब्द असेल तर तो आधी घ्यायचा. हे समस्त पद तयार करतानाचे नियम लक्षात राहू द्या. ठीक आहे,
द्वंद्व समास कळाला? द्वंद्व समास कळाला सगळ्यांना? आणखीन हा, काही डाऊट कोणाला? आणखीन बघा, पुत्रः च कन्या च याचा समस्त पद सांगा. पुत्रश्च किंवा पुत्रः च कन्या च. कन्या च. पुत्रः च कन्या च. काय येईल? पुत्रकन्ये. पुत्रकन्ये. हा, पुत्रकन्या चुकीचं आहे. आकारांत शब्द आहे कन्या. कशाप्रमाणे चालेल? माला. मालाप्रमाणे. काय रूप होतील त्याचे प्रथमाचे? कन्या, कन्ये, कन्या. कन्या, कन्ये, कन्या हा प्रथमा, म्हणून पुत्रकन्ये असं त्या ठिकाणी समस्त पद तयार होईल. राधा च कृष्ण च. काय येईल? राधा च कृष्ण च. राधाकृष्ण. बरोबर, राधा कृष्ण. कौमारं च यौवनं च जरा च. काय येईल? कौमारं च यौवनं च जरा च. काय येईल याचा विग्रह? समस्त पद काय येईल याचं? जरा कौमार यौवनम. जरा कौमार यौवनम ॲज इट इज घ्या. कौमारम यौवनम जराहा. जराहा येईल शेवटी. बहुवचन. कौमारम यौवनम जराहा. धनं च जन च यौवन च. धनं च जनश्च यौवनं च. काय येईल? धनश्च धनं च जनश्च आणि यौवनं च. काय येईल? धनं च जनं च यौवनं च. जनश्च यौवनं च. कसा होईल समास? जनम. हम्म धनम जनश्च यौवनानि. हा, धन जन च काढायचा ना मधला.
च काढायचा मधला. धनजन यौवनानी. बरोबर. धन जन यौवनानी. यौवनानी का बरं घेतलं? वनप्रमाणे चालतो. बरोबर. धन जन यौवनानी. ठीक आहे. कळाला हा समास. इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व कळाला सगळ्यांना? हा झालं इतरेतर द्वंद्व. आता दुसरा प्रकार आहे द्वंद्वचा, समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व. तर समाहारमध्ये काय होतं? समूह किंवा समुदाय असतो. समाहारमध्ये समूह किंवा समुदाय दाखवला जातो. त्याच्यात जे या समासात जे जोडले गेलेले पद असतात ना, यांना वेगळं अस्तित्व असं नसतं. म्हणजे तो संपूर्ण जो घटक आहे किंवा संपूर्ण जो समुदाय आहे, त्याच्याशिवाय त्यांना वेगळं अस्तित्व नसतं. जसं मागचे जे समास बघितले त्यात प्रत्येक पदाला एक वेगळं अस्तित्व होतं. त्याच्यामध्ये समाहार द्वंद्वामधील पदांना वेगळं अस्तित्व नसतं. हा विश्वेश्वरी. काय डाऊट आहे? आवाज येत नाही तुझा, टाईप करून सांग. बघा, समाहारमध्ये काय असतं? समूह किंवा समुदाय दाखवलेला असतो. आता याच्यामध्ये म्यूट करा माईक. कोणाचं चालू आहे? जो समाहार द्वंद्वमध्ये जो समुदाय असतो, त्या समुदायामुळेच त्याच्यातले जे पद आहेत त्यांना एक अस्तित्व मिळालेलं असतं. आता या प्रकाराला म्हणतो आपण समाहार द्वंद्व, कारण याच्यात एक समुदाय दाखवलेला असतो. आता समास जेव्हा बनवतो आपण, त्यावेळेस तो समस्त पद जे राहील ते नेहमी एकवचनी असतं आणि नपुंसकलिंगी राहील किंवा मग स्त्रीलिंगी राहील. तर विग्रह करताना, याचा जेव्हा विग्रह करणार त्यावेळेस संदर्भानुसार समासातील जी पदांची संख्या आहे ती 2 असेल तर द्विवचनाचा बोध होण्यासाठी एतयोः समाहार असं लिहिणार. 2 पेक्षा जास्त असेल समासातील पदांची संख्या तर बहुवचनाचा बोध होण्यासाठी एतेषां समाहार किंवा एतासां समाहार. आता एतयोः, एतेषां, एतासां हे सगळं जे आहे ते एतत् सर्वनामाची रूप आहेत. एतयोः हे षष्टीचं बहुवचन आहे. एतयोः समाहार. द्विवचने एतयोः म्हणजे यांचा समुदाय. एतेषां षष्टी बहुवचन, यांचा समुदाय. एतयोः म्हणजे ह्या दोघांचा समुदाय आणि एतेषां म्हणजे ह्या सर्वांचा समुदाय असा त्या ठिकाणी अर्थ होतो. आता हा समास कशामध्ये होतो? बहुधा शरीराचे जे अवयव असतात त्यांच्यामध्ये समाहार द्वंद्व होतो, किंवा मग सैन्याची जी अंग असतात, घोडदळ, पायदळ हे जे असतं सैन्याचे अंग झाले, यांच्यामध्ये समाहार द्वंद्व होतो. किंवा मग जन्मजात वैरभाव असणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये समाहार द्वंद्व हा समास हा होतो. जसं आता इथे उदाहरण बघा, पाणीपादम. आता हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये हात आणि पाय यांचा समुदाय असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्याचा विग्रह ज्यावेळेस होईल त्यावेळेस पाणीच पादौच एतेषां समाहार. आता इथे जे पाणी शब्द घेतलेला आहे ना, त्याची विलांटी कोणती? दुसरी विलांटी त्या ठिकाणी पाणी. पाणी शब्द कशानुसार चालतो? पाणी नदी. नदीप्रमाणे. कसं काय? पाणी शब्द विकारांत पुल्लिंगी शब्द येतो. मुनी. मुनीप्रमाणे चालेल किंवा कवीप्रमाणे चालेल तो. मुनी किंवा कवी. तर याच्यामध्ये त्याची रूप कशी होतील? पाणी, पाणी, पानयः प्रथमा. कवी, कवी, कवयः प्रथमा. पाणी, पाणी, पानयः प्रथमा.
आता हे बघा, दुसरी विलांटी काय दर्शवते तिथं? पाणी. तर जो विग्रह आहे पाणी पादम मधला पाणी विग्रह बघा, त्याची दुसरी विलांटी पाणीची. म्हणजेच काय त्या ठिकाणी किती हात आहेत? द्विवचन. 2 हात आहेत. द्विवचन. आणि पायासाठी शब्द आलेला आहे इथे पादः, पादौ, पादाः प्रथम. त्या ठिकाणी द्विवचन दर्शवते हे पण. म्हणजे 2 पाय आणि 2 हात असे मिळून किती तयार झाले त्या ठिकाणी? 4 अवयव आहेत त्या ठिकाणी. 2 पाय 2 हात, म्हणून त्या ठिकाणी बहुवचन येईल. तर ज्यावेळेस बहुवचन येतं त्यावेळेस एतेषां समाहार. 2 पाय आणि 2 हात यांचा समुदाय. शरीराचे अवयव आहेत म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी समाहार द्वंद्व झाला. आणखीन जर काही बघितलं असतं आपण, यकृत प्लीहौ. ह्या ठिकाणी काय होईल? यकृतः च प्लीहा च. यकृतः च प्लीहा च. एतयो समाहार. त्या ठिकाणी शरीराचे अवयव आहेत. तसंच इथे बघा, रथिका अश्वरोहम. आता ह्या ठिकाणी म आलेला आहे शेवटी, नपुसकलिंगी. तर रथिकाच अश्वरोहाश्च. आता रथिका म्हणजे काय? रथात बसणारे, रथ. आणि अश्वरोहा म्हणजे घोडेस्वार. या ठिकाणी हे सैन्याचे अंग आहेत म्हणून त्या ठिकाणी समाहार द्वंद्व झाला. रथिका रथावर बसणारे आणि घोडेस्वार यांचा समुदाय. रथिकाश्च अश्वरोहाश्च एतेषां समाहार. तसंच मुखनासिका. या ठिकाणी मुख आणि नासिका यांचा समुदाय. तर मुखंच नासिकाच एतयोः समाहार असा त्याचा विग्रह झाला. शीतोष्णम. शीतमच उष्णमच एतयोः एतयोः कधी वापरायचं? ज्यावेळेस द्विवचन असेल त्यावेळेस. आणि एतेषां कधी वापरायचं? ज्यावेळेस बहुवचन असेल त्यावेळेस. शीतमच उष्णमच हे परस्पर विरुद्ध आहे म्हणून त्या ठिकाणी शीत आणि उष्ण यांचा समुदाय. शीतमच उष्णमच एतयोः समाहार. शीतोष्णम. तसंच अहिनकुलम. काय होईल विग्रह? अहि म्हणजे साप आणि नकुल म्हणजे मुंगूस. याचा विग्रह काय होईल? काय विग्रह होईल याचा? अहिच नकुलच एतयो समाहार. अहिच नकुलः च एतयोः समाहारः. पुढे त्याचा समाहार. ठीक आहे. हा समास. आता द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व करायचा आहे का समाहार करायचा आहे हे ओळखण्याच्या 2 गोष्टी. एक या ठिकाणी विग्रह दिलेला असेल तर एतेषां समाहार राहिलं तर समाहार द्वंद्व हे फिक्स राहतं. पण जर का समस्त पद दिले त्याच्यावरून ओळखायचं असेल तर इथे बघायचं. जर का नपुसकलिंगी असेल तर त्या ठिकाणी समाहार होणार, किंवा नपुसकलिंगी किंवा स्त्रीलिंगी. आणि जर का त्या ठिकाणी इथे नपुसकलिंगी स्त्रीलिंगी दिलेलं आहे आणि एकवचन सारखं दिलेलं आहे, तिथे द्विवचन किंवा बहुवचन असं त्याच्यावरून नाही कळत आहे. म्हणजे द्विवचनी रूप किंवा बहुवचनी रूप नाही घेतलेलं आहे पूर्ण समस्त पदाचं. फक्त नपुसकलिंगी किंवा स्त्रीलिंगी एकवचनी सारखं रूप त्या ठिकाणी घेतलंय. तर त्याच्यावरून समजून घ्यायचं की ते समाहार करायचा आहे का इतरेतर करायचा आहे. जर का शेवटी म असेल तर तो समाहार द्वंद्व होतो त्या ठिकाणी मोस्टली. आणि जर का त्या ठिकाणी द्विवचन दर्शवलेलं आहे, जसं मृगशृगालौ. ह्या ठिकाणी बघा, मृगशृगालौ शेवटी द्विवचन दर्शवलेलं आहे. मृगशृगालौ समस्त पदातच त्या ठिकाणी द्विवचन दिसतं. आता हे जे शृगालौ मधलं हे शृगालौ हे जे रूप घेतलेलं आहे हे द्विवचनी रूप आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी कोणता द्वंद्व होईल?
मृग शृगालव ह्या इतर समासात कोणता द्वंद्व होईल? इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व होईल. विग्रह काय होईल त्याचा? मृगाच्या शृगालच्या. मृगच शृगालच. ठीक आहे, अर्थ काय कळालंय? होता सर? हा सर एक डाऊट होता. हा बोल. कोणाला डाऊट? सर ते समजलं नाही काय नाही समजलं? की तुम्ही- ते मृगाच्या तर तुम्ही शृगाला म्हटलं- आठवत. हा, मृगच शृगालच नाही कळालं का? हो ते हा, आता याचं इतरेतर द्वंद्व का बरं केला आपण? कारण की ह्या ठिकाणी शृगालव द्विवचन दिसतंय ना, शृगालव. ते मृगशृगालम हं. असं राहिलं असतं, आणि नपुसकलिंगी रूप जर का राहिलं असतं पूर्ण समस्त पदाचं, तर त्या ठिकाणी समाहार झाला असता. पण त्या ठिकाणी आपलं समस्त पदाचं रूप हे नपुसकलिंगी नाहीये. त्या ठिकाणी दिसतंय डायरेक्ट की ते द्विवचन केलेलं आहे. शृगाल शब्दाचं अर्थ काय होते द्विवचन. सर? हा, अर्थ सर, अर्थ. मृगचा अर्थ होतो हरिण, आणि शृगाल म्हणजे कोल्हा. हरिण आणि कोल्हा. मृगच शृगालच. ठीक आहे. सर ते शेवटी पाय मोडलेला म दिसेल तर समारद्वंद्व करायचे आहे. हा, समाहार करायचा. ज्या ठिकाणी पाय मोडलेला म आहे शेवटी, तिथे समाहार करायचा. ठीक आहे सर. मग आता हा होता समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व. द्वंद्व समास झाला. तसे पुढचा येतो बहुव्रीही समास. आता द्वंद्व समास जो होता त्याच्यामध्ये काय होता तो? त्याच्यामध्ये दोन्ही पदांना सारखं महत्व होतं, बरोबर? म्हणजे आपण पहिला जो बघितला अव्ययीभाव, अव्ययीभावमध्ये कशाला महत्व होतं जास्त? पूर्वपदाला. प्रथम पदाला. पूर्वपद प्रधान. जो नंतरचा समास होता तत्पुरुष. तत्पुरुष समास काय होता? कोणता पद प्रधान होता? तत्पुरुष समासामध्ये कोणतं पद प्रधान होतं? उत्तर पद प्रधान. उत्तर पदाला प्राधान्य. तत्पुरुष समास. हा, आणि त्याच्यानंतर जो समास बघितला द्वंद्व समास. द्वंद्व समास मध्ये प्राधान्य कोणत्या पदाला होतं? दोन्ही पण पद. दोन्ही दोन्ही पदांना पदाला. प्राधान्य होतं. आता पुढचा जो समास आहे बहुव्रीही समास. याच्यामध्ये काय असतं? दोन्ही पदांना, म्हणजे दोन्ही पद जरी समासामध्ये समास तयार करत असली तरी ते दोन्ही पद एक दुसऱ्याबद्दल न सांगता कोणत्या तरी तिसऱ्याच पदाबद्दल ते डिस्क्राईब करत असतात. अन्य पद प्रधान. बहुव्रीही समासाला म्हटलं तर अन्य पद प्रधान. म्हणजेच समासामधले जे दोन पद आहेत ते दोन्ही पदांचा त्या ठिकाणी काहीच संबंध नसतो. ते दोन्ही पद मिळून कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगत असतात. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचं ते डिस्क्रिप्शन असतं. म्हणून त्या ठिकाणी तो बहुव्रीही समासाला म्हटलं तर अन्य पद प्रधान समास. अन्य पद ह्या ठिकाणी महत्वाचं असतं. आणि समासातील पदांनी जेव्हा अन्य वस्तूचा किंवा व्यक्तीचा निर्देश होतो तेव्हा त्या समासाला बहुव्रीही समास म्हणतात. आता हा जो समास असतो बहुव्रीही समास, हे नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं विशेषण असतं. बहुव्रीही समास हा नित्य विशेषण असतो. आता बहुव्रीही समासाचे उपप्रकार दिलेले आहेत, समानाधिकरण आणि व्याधिकरण. फक्त लक्षात ठेवा, समानाधिकरण बहुव्रीही म्हणजे दोघांमध्ये विभक्ती ही सारखी राहील, आणि व्याधिकरण बहुव्रीही म्हणजे दोघांमधली विग्रह होताना दोन्ही पदांची विभक्ती ही वेगवेगळी राहील. जसे कर्मधारेचे प्रकार पडतात तसेच बहुव्रीहीचे पण प्रकार पडतात. ते प्रकार लक्षात नका राहू देऊ, फक्त बहुव्रीही एवढंच नाव लक्षात राहू द्यायचं समासाचं. प्रकारानुसार तुम्हाला उदाहरणं असतात वेगवेगळे, पण कोणतंही उदाहरण जरी आलं त्या ठिकाणी समासाचं नाव बहुव्रीही एवढंच लिहायचं. आता ह्या ठिकाणी बघा, समानाधिकरण बहुव्रीहीमध्ये सामान्यतः समासातील पदांमध्ये विशेषण विशेष्य संबंध असतो. हे आपण कर्मधारेमध्ये पण बघितलं, विशेषण विशेष्य संबंध येतो, उपमान उपमेय संबंध असतो. पण कर्मधारे जे असतं ते त्याच्यामधलं जे विशेषण आहे किंवा विशेष्य आहे ते एक दुसऱ्याबद्दल डिस्क्राईब करतात. पण बहुव्रीही समासामध्ये जे विशेषण विशेष्य संबंध येतो ते दोन्ही मिळून कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल डिस्क्राईब करतात. म्हणून त्या ठिकाणी बहुव्रीही होतो, आणि कर्मधारेमध्ये त्या ठिकाणी कर्मधारेमधला जो विशेषण विशेष्य असतो तो फक्त
कर्मधारय त्याच बद्दल डिस्क्राईब करायचा असेल ना, तो तिथे कर्मधारय समास होतो. आता इथे बघा, तिसऱ्या पदाबद्दल डिस्क्राईब करता म्हणजे नेमकं करतात काय ते. तर महात्मा हा शब्द आहे आपण घेतला. आता महात्मामध्ये महात्माचा अर्थ झाला ज्याचा आत्मा महान आहे असा तो. तर महान हे विशेषण आलं, आत्म्याबद्दल विशेषण आहे म्हणून आत्मा हे विशेष्य झालं. महान आत्मा इथे विशेषण विशेष संबंध आला. पण महान आणि आत्मा हे दोन्ही शब्द मिळून कोणाबद्दल डिस्क्राईब करताय की ज्याचा आत्मा महान आहे अशा तिसऱ्या व्यक्तीबद्दल ते डिस्क्राईब करतायत. म्हणून त्या ठिकाणी पद आलं यस्य सह, ज्याचा तो. महान आत्मा ज्याचा तो, म्हणजे ज्याचा तो हा जे समास तयार झाला, हे जे विशेषण तयार झालं महात्मा, हे कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल आहे म्हणून तिथे बहुर्वी झाला. नाही तर जर का महान आत्मा एवढाच विग्रह राहिला असता तर ते बहुर्वी न होता कर्मधारय झाला असता. पण त्या ठिकाणी पुढे यस्य सह आलं म्हणून तो त्या ठिकाणी आपण बहुर्वी केलं. तसंच सुंदरानना, सुंदरानना, तर ह्या ठिकाणी बघा याचा जो विग्रह झाला सुंदरम आननम यस्या सा. सुंदरम सुंदर विशेषण आहे, आननम विशेष्य आहे, आनंद म्हणजे मुख. पण ह्या ठिकाणी फक्त मुखाबद्दल सुंदरता एवढंच नाही दाखवते, तर सुंदर मुख जिचं आहे अशी ती, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. यस्या सा, यस्या सा हे जे पद आले हे जिचं सुंदर मुख आहे त्या कोणत्या तरी व्यक्तीबद्दल सांगतंय, त्या एखाद्या स्त्रीबद्दल ते त्या ठिकाणी डिस्क्राईब करते सुंदरानना, म्हणून त्या ठिकाणी बहुर्वी समास झाला. आता यस्य सह घ्यायचं का यस्या सा घ्यायचं का यत तत घ्यायचं हे कशावरून ठरवणार, तर हे समासामध्ये जे शेवटचं येतं आकारांत आला तर तो समस्त पद हे स्त्रीलिंगी असतं. जर का पुल्लिंगी आलं म्हणजे विसर्ग आला शेवटी तर समस्त पद हे पुल्लिंगी असतं. नपुंसकलिंगी पद हे नाहीच सापडत बहुर्वीमध्ये. त्याच्यामुळे एक तर पुल्लिंगी विग्रह राहील किंवा मग स्त्रीलिंगी विग्रह राहील. जसं इथे शूर्पकर्ण, आता शूर्पकर्ण मध्ये बघा ज्याचे कान सुपासारखे आहे. शूर्प इव कर्णौ यस्य सह, कोणाबद्दल म्हटलेलं आहे शूर्पकर्ण? कोणाचं नाव असेल शूर्पकर्ण? गणपती. गज. हा, गणपतीचं नाव आहे शूर्पकर्ण. शूर्पकर्ण, शूर्प इव कर्ण, सुपासारखे ज्याचे कान असा तो, शूर्प इव कर्ण. आणखी एक नाव आहे बघा शूर्पनखा. शूर्पनखा, आता याचा विग्रह कसा होईल? शूर्प इव नखा यस्य स. हा, शूर्प इव नखा, शेवटचं काय म्हटलं? यस्या सा. यस्या. यस्या. यस्सा सा. शूर्प इव नखा यस्यासा. तर ह्या ठिकाणी यस्यासा का बरं घेतलं? स्त्रीलिंगी आहे. कशावरून ओळखलं स्त्रीलिंगी? कोणाला? मला. शेवटी आकारांत आला. हा, आकारांत आला, बरोबर. आकारांत आला म्हणून ते स्त्रीलिंगी. शूर्प इव नखा यस्या सा, नखा हा बहुवचन घ्यायचं. शूर्प इव नखा हा यस्या सा, शूर्पनखा. ठीक आहे. आणखीन बघा पुढे जितेंद्रिय. आता याचा अर्थ काय झाला? ज्याने इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे असा तो, ज्याने इंद्रिय जिंकली आहेत असा तो. म्हणून त्या ठिकाणी विग्रह झाला जितानी इंद्रियानी येन, ज्याच्याकडून इंद्रिय जिंकली गेली आहेत असा तो. जितानी इंद्रियानी येन सह, जितेंद्रिय. तसंच गजानन, गजाननचा विग्रह काय होईल? गजस्य आननम, हत्तीचं जे तोंड असतं असं ज्याचं तोंड आहे तो. गजस्य आननम इव आननम यस्य सह. तर विग्रह करताना सर, याच्या सर ते बहुविरी समास ओळखायचे कसे की हा बहुविरी समास आहे? विग्रह जर दिला असेल ना तर विग्रहावरून ओळखण्याची सिंपल ट्रिक ह्या ठिकाणी शेवटी यस्य सह, यस्यासा, येन सह असं तर आलेलं अगर असतं. तो नाही दिलेला, हा, आणि समस्त विग्रह पद, नाही दिलं, हा, समस्त पण दिलेलं तर समस्त पद जर दिलेलं असेल ना तर त्याचा अर्थ लावायचा आधी. मोस्टली समस्त पदावरून ओळखायचं असेल तर बहुर्वी समास कोणत्या याचे होतात? तर जे पण देवांची जी नावं असतात ना
त्यांचे बहुर्वी समास होतो. जसं गजानन झालं, तसंच लंबोदर. लंबोदरचा विग्रह काय होईल? लंबोदर. लंबम उदरम यस्य सह लंबोदर यस्य गच्छामि. सः. हा, लंबः उदरः यस्य सह. पीतांबर. तर सर देवाची नावं नाही आले तर दुसरेच दुसरं शब्द काही आले आलं ना तर तर त्याच्यावरून आधी हे बघायचं, त्याचं विग्रह अर्थ लावायचा. अर्थ जसं आता शूर्पकर्णचा अर्थ लावला आपण. आता इथे शूर्पकर्ण, आता इथे बहुर्वीच का घ्यायचं हे कसं ठरवायचं? आता जर शूर्पकर्ण हे जे दिलेलं आहे ना, याच्यामध्ये विग्रह आहे. इथे विग्रह हे आलं, विसर्ग आला. शूर्पकर्ण, कर्ण नंतर विसर्ग आला. तर ज्यावेळेस विसर्ग आला म्हणजेच काय, तर तो कोणत्या तरी पुरुषाबद्दल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा पुल्लिंगी शब्दाबद्दल त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेलं आहे. जर विसर्ग नसता आला, जर का आला असता, तर त्या ठिकाणी ते सुपासारखे कान असं झालं असतं अर्थ. शूर्पकर्णम असं राहिलं असतं, तर सुपासारखे कान. तर इथे हा कर्मधारय समास झाला असता. पण तेच शूर्पकर्ण त्या ठिकाणी विसर्ग आला. विसर्ग आला म्हणून ते त्या ठिकाणी काय झाला, तो बहुर्विही समास. शेवटी विसर्ग आला ना, तर तो त्या ठिकाणी कोणत्या तरी पुल्लिंगी शब्दाबद्दल डिस्क्राईब करतोय. कळलं? विसर्ग आणि आकारांत. सुंदरानना याच्यामध्ये सर आकारांत पण आलं. तुम्ही आता पाय मोडलेला मग घेतला होता ना. कशात? हा, तर मी तुला तेच सांगतोय ना. शूर्पकर्ण. हे शूर्पकर्ण जे इथे विसर्ग आलेला आहे म्हणून याचा आपण बहुर्विही केला. कळलं? हो, विसर्ग. हा, विसर्ग आला म्हणून बहुर्विही केला. जर का विसर्ग नसता आला समजून घे, आणि असं उदाहरण राहिलं असतं, कारण की दोघांमध्ये तर विशेषण विशेष्य संबंध, उपमान उपमेय संबंध आहे ना. हो, आता हे दोन बघ, आता हा बघ आणि हे बघ, दोघांमध्ये उपमान उपमेय संबंध आहे. मग कोणता कर्मधार आहे आणि कोणता बहुर्वी कसं ठरवणार? कुठे तर कर्मधारे करणार, कुठे बहुर्वी करणार? ज्याच्यात पाय मोडलेला माय तो कर्मधारी आहे. हा, आणि जिथे विसर्ग आलेला आहे तो विसर्ग तो बहुविही आहे. बहुर्वी. आता बहुर्वी मध्ये पण विग्रह करताना पुल्लिंग घ्यायचंय का स्त्रीलिंगी विग्रह करायचा हे कशावरून ठरवणार? म्हणजेच पुल्लिंग विग्रह म्हणजेच शेवटी यस्य सह लावायचंय का यस्या सा लावायचं हे कशावरून ठरवणार? हा विसर्ग आलेला असेल तर यस्य सह येईल. आणि शेवटी आकारांत असेल तर यस्या सा येईल. आता इथे आकारांत आहे. तर महात्माला आकारांत आले. हा, पण महात्मा तो जो आत्मा शब्द आहे तोच पुल्लिंगी आहे. आत्मा, हो. ते पण बघायचं आधी. ठीक आहे. आता याच्यामध्ये विग्रह करताना लक्षात काय काय ठेवणार? एक, समासामध्ये अन्य पद महत्वाचं आहे म्हणून यद आणि तत्सर्वनामाची रूप आपण वापरतो. यस्य सह, यस्यासा हे रूप आपण यद आणि तत्सर्वनामाचे वापरतो. यस्य हे यद सर्वनामाचं रूप आहे आणि सह हे तत्सर्वनामाचं रूप आहे. हा, काय डाऊट आहे पल्लवी? जितेंद्रिय आणि एक्झाम्पल मध्ये एन कसं आलं? त्याचा अर्थ काय झालाय माहिती का? जितानी इंद्रियानी एनसह, ज्याच्याद्वारे इंद्रिय जिंकली गेली आहेत, ज्याच्याद्वारे, म्हणून त्या ठिकाणी आपण जितानी एन घेतलेलं आहे. कारण की त्या ठिकाणी इंद्रिय जिंकणं ही क्रिया कोणीतरी करतंय ना, त्या ठिकाणी पॅसिव्ह येतो करता, म्हणून तिथे आपण एन घेतलं. कळलं? तर करता पॅसिव्ह आहे त्या ठिकाणी. तर दशाननला कसं घ्यायचं? दशानन मध्ये दशाननः असं असेल तर त्या ठिकाणी होईल तो
दशाननम मध्ये नाही, दशाननः म्हणजे दशः आननाः यस्य सह असं येईल. सॉरी, आनन शब्द नपुंसकलिंगी, आननानि, दशः आननानि यस्य सह. कळलं? दश त्याच्या पूर्वी संख्या येते ना, येईल. ते द्विगु होईल ना. द्विगु कसं काय होईल? द्विगु कधी होतं माहिती का? ज्यावेळेस पर्टिक्युलरली एका फिक्स समूहासाठी असेल तो शब्द तेव्हाच. जसं त्रिफळा हे कशाला म्हणतो आपण? आवळा, हिरडा, बेहडा हे 3 गोष्टींनाच त्रिफळा म्हणणार, इतर 3 फळांना त्रिफळा नाही म्हणणार. अशा ठिकाणी द्विगु होतो. दशानन इथे समूह नाहीये. कळलं? संख्यावाचक जरी राहिलं विशेषण, पण त्या ठिकाणी समूह नाहीये तो. समूह नाहीयेत, म्हणून समूह असला पाहिजे आणि तो पण एक पर्टिक्युलर टर्म असली पाहिजे, संज्ञा असली पाहिजे, तरच त्या ठिकाणी द्विगु करायचं. हे कळालं? बहुर्वी समासचा हा जो पहिला प्रकार बघितला तो समानाधिकरण होता. म्हणजे त्याच्यामध्ये आपण दोन्ही पद हे सारख्या विभक्तीमध्ये घेत होतो. व्याधिकरण मध्ये काय होतं? दोन्ही पद हे वेगवेगळ्या विभक्तीत घेतो. मग आता समानाधिकरण व्याधिकरण मध्ये मुख्य फरक हा अर्थामुळे पडतो. त्याचा जो अर्थ असतो ना समासाचा, त्याच्यामुळे तिथे फरक पडतो. विभक्ती वेगवेगळ्या का बरं घेतो? कारण की त्याचा अर्थ तसा लागतो म्हणून. तर व्याधिकरण म्हणजे दोन्ही विग्रहामध्ये विभक्त्या ह्या वेगवेगळ्या असतील. जसं अर्थ बघा इथे, भालचंद्र हे उदाहरण बघा. तर भालचंद्रचा अर्थ काय झाला? तर ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे असा तो. आता इथे डोक्यावर चंद्र, तर डोक्यावर म्हणजे कोणती विभक्ती आली? सप्तमी. सप्तमी, बरोबर. म्हणून डोकं याच्यासाठी शब्द काय इथे समासामध्ये? डोकं म्हणजे काय? भाल. भाल शब्द. भाले. म्हणून भाल शब्दाची आपण सप्तमी घेतली. भाले चंद्र यस्य सह. भालचंद्रचा विग्रह झाला भाले चंद्र यस्य सह. म्हणून त्या ठिकाणी आता हे नाव कोणाचं आहे? भालचंद्र महादेव. महादेवाचं नाव आहे भालचंद्र. तसंच खाली बघा, शशी शेखर. शेखर म्हणजे काय? शेखर म्हणजे पण डोकं. तर शेखरे शशी, त्याचा पण अर्थ तोच आहे. ज्याच्या शेखर म्हणजे डोकं का? कारण की शेखरचा अर्थ झाला शिखर, सर्वात उंच भाग. शरीरातला सर्वात उंच भाग कोणता आहे? तर डोकं. म्हणून शेखरे शशी यस्य सह किंवा शशी शेखरे यस्य सह असा विग्रह झाला तिथे. जे ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे असा तो. ज्याच्या डोक्यावर शशीचा पण अर्थ चंद्रच होतो. तसंच ज्ञाननिष्ठ. आता याचा अर्थ काय झाला? ज्ञाननिष्ठचा अर्थ होईल ज्ञानामध्ये ज्याची निष्ठा आहे असा तो. आता ज्ञानामध्ये कोणती विभक्ती आली? ज्ञानामध्ये पंचमी मध्ये नाही, पंचमी मध्ये वियोग होतो. वियोग सप्तमी. आणि जायते वगैरे राहतं त्यावेळेस तिथे हे येतं पंचमी. जायते वगैरे राहिलं त्यावेळेस तिथे पंचमी. ज्ञाने निष्ठा यस्य सह, म्हणून त्याचा विग्रह झाला ज्ञानामध्ये ज्याची निष्ठा आहे असा तो. म्हणून त्या ठिकाणी आलं ज्ञाने निष्ठा यस्य सह. आता हा झाला व्याधिकरण बहुर्वी. आणखी एक प्रकार येतो नय बहुर्वी. आता नय बहुर्वी मध्ये काय? आता एक नय तत्पुरुष पण बघितला आपण आणि नय बहुर्वी पण बघितला. तुमच्याकडे दोन नुसतं समजतं पद दिलं असेल तर 2 ऑप्शन असतात, त्याचा नय तत्पुरुष करायचा किंवा नय बहुर्वी करायचा. आता अशोक, आता याच्यामध्ये तुम्ही फक्त न शोक एवढंच लिहिलं, अशोकाचं न शोक एवढंच लिहिलं तर हा झाला नय बहुर्वी. नय तत्पुरुष. न शोक इतकंच लिहिलं तर नय तत्पुरुष. पण पुढे आणखी लिहिलं न विद्यते शोक यस्य सह असा विग्रह केला त्याचा. म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा शोक राहिलेला नाही असा तो. तर त्यावेळेस त्याचा विग्रह हा बहुर्वीनुसार आणि त्याचा प्रकार येईल नय बहुर्वी. तसंच अनपत्या याचा विग्रह जर का फक्त न अपत्या एवढंच केला तर तो नय तत्पुरुष. पण
अविद्यमानम अपत्यम यस्यासा असा विग्रह केला तर तो नय बहुर्वी, जिचे कोणतेच अपत्य राहिलेले नाहीत अशी ती, म्हणून त्या ठिकाणी त्याचं आलं अविद्यमानम अपत्यम यस्या सा नय बहुर्वी. अनंगः, आता अनंगहचा अर्थ झाला अंग नसलेला. न विद्यन्ते अंगानी यस्य सह, ज्या ठिकाणी ज्याचे कोणतेच अंग नाहीत असा तो अनंगः. कामदेवाचं नाव येते अनंगः. अनुपद्रवः, न विद्यते उपद्रवः यस्मात् स, ज्याच्यापासून कोणत्याच प्रकारचा उपद्रव होत नाही असा तो अनुपद्रवः. त्या ठिकाणी नयबहुर्वी. आता नयबहुर्वीचं ज्यावेळेस असा विग्रह दिलेला राहील ना, विग्रहपद ज्यावेळेस दिलेलं राहील त्यावेळेस तुम्हाला हे असं जर का दिलं राहिलं विग्रहपद न विद्यते उपद्रव यस्मात् स, तर त्या ठिकाणी बहुर्वीच समास करायचा. पण तुम्हाला जर का नुसतं समस्त पद दिलंय आणि म्हटलंय की विग्रह करा, तर त्यावेळेस तुम्हाला दोन ऑप्शन, एक तर नय बहुर्वीचा विग्रह करायचा किंवा नय तत्पुरुषचा करायचा. तर जसा विग्रह करणार त्याचं नाव त्या ठिकाणी लिहायचं. ठीक आहे. सर एकदा सांगा बरं, समज नाही. आता अशोकः शब्द जर का तुम्हाला त्या ठिकाणी माहित नाही नेमका विग्रह आहे काय, नय बहुर्वी का नय तत्पुरुष हे माहित नाही, मग तुम्ही विग्रह काय करणार? विग्रह समजा अशोक, न शोक. न शोक, पण न शोक हा जो विग्रह लिहिला हा कोणत्या समासानुसार लिहिला? तत्पुरुष, नाही तत्पुरुष. हा, न शोक नय तत्पुरुष. ठीक आहे, हा झाला नय तत्पुरुषनुसार विग्रह. पण याचा जो विग्रह दिलेला आहे आणखीन एक, न विद्यते शोक यस्य स, हा विग्रह कशानुसार आहे? नाही बहुर्वी. नय बहुर्वी. जर का यस्य सह वापरणार असाल तर तो बहुर्वीनुसार राहील, जर नाही वापरणार असाल तर तो तत्पुरुषनुसार. आणि जर समजून घ्या तुम्हाला विग्रह दिलेला आहे, न विद्यते शोक यस्य सह असा विग्रह दिलेला आहे, तर याचं समस्त पद काय येईल? अविद्यते. न विद्यते शोक यस्य स, अशोक. अशोक. याचं समस्त पद अशोक. अशोक येईल. पण आता हे जे अशोक लिहिलं तुम्ही, याचा प्रकार कोणता लिहिणार समासाचा? हा जो नाही बहुरी. हा नय बहुर्वी. कळालं? नय बहुर्वी कधी आणि नय तत्पुरुष कधी? आज जर सर जोडाक्षर दिलेलं असलं मग आपल्या मनाने कोणतेही लिहू शकतो का? मग नाही लिहू शकता तत्पुरुष ना. किंवा तुम्हाला नाही नुसतं बहुरी. तुम्हाला नुसतं समस्त पद दिलेलं आहे तर तुम्ही नय तत्पुरुषच लिहायचं. नय बहुर्वीचा एवढा मोठा विग्रह करायचाच नाही. हो ठीक आहे. ठीक आहे, कळाला समास सगळ्यांना? सर ते अनुपद्रवाचं कसं होईल सर? तत्पुरुष समज, न तत्पुरुष समज. अनुपद्रवाचा सरळ सरळ काय होईल? विग्रह काय होईल नय तत्पुरुषनुसार? न उपद्रव. न उपद्रव नय तत्पुरुष. कळलं? ठीक आहे, इथं आपलं समास प्रकरण कंप्लीट झालं. कळाले सगळ्यांना समास? तर विद्यतेचा विद्यते म्हणजे असणे. विद्यतेचा अर्थ होतो असणे. सर कुठे कुठे विद्यते घेतलंय, कुठे कुठे विद्यांते घेतलंय, ते कसं? विद्यते एकवचन आहे आणि विद्यन्ते बहुवचन आहे. ते, इते, अंते बहुवचन. तर जिथे आता इथे विद्यन्ते का बरं घेतले? कारण की अंगानी बहुवचन आलं. अंगम, अंगे, अंगानी, म्हणून विद्यन्ते घेतलं. आणि तिथे एकच वचन का बरं घेतलं? कारण की शोक एक वचन आहे. जिथे एक वचन असतं त्यावेळेस क्रियापद सुद्धा एक वचनात. कळलं? आणि अविद्यमानम मध्ये अविद्यमान अपत्यम नुसार ते अविद्यमानम घेतलं. त्या ठिकाणी मान प्रत्यय लागलेला आहे, शानच प्रत्यय येतो. विद धातूला शानच प्रत्यय लागून ते विद्यमान शब्द तयार झाला, म्हणून तिथे ते विशेषण आहे. विद्यमान हे विशेषण तयार होऊन गेलं शानच प्रत्यय लागल्यामुळे, म्हणून अपत्यम नुसार ते अविद्यमानम केलं. कळलं? आता एकच धातूला वेगवेगळे प्रत्यय लागल्यावरती वेगवेगळे रूप होतात. ज्यावेळेस आपण आता उद्यापासून प्रत्यय प्रकरण सुरू करणार आहे, तर प्रत्यय प्रकरणामध्ये हेच बघायचे की प्रत्यय लागल्यावरती धातूचे वेगवेगळे रूप होतात.
ठीक आहे. समास प्रकरण कळालं सगळ्यांना. इथे आपलं समास प्रकरण संपलं. समासचे एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत. काल जे दिलेले होते तुमचे कोणाचे राहिले असतील तर सॉल्व करा. आता वेळ नाहीये, उद्या आपण त्याचे एक्झाम्पल्सची उत्तरं बघू समासाचे. ठीक आहे. राहिलेले जे समास होते बहुव्रीही आणि द्वंद्व यांचेच राहिले असतील उदाहरणं, ते पण सॉल्व करा. मग उद्या आपण सगळेच बघू उदाहरणं त्याचे. ठीक आहे. वाक्य बनवायचं सर.